राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या वाढदिवसानिमित्त आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। जालन्यात राष्ट्रवादी भवन कार्यालयात आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या वाढदिवसानिमित्त बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। दिनांक 11 जानेवारी रोजी नामदार राजेश टोपे यांचा वाढदिवस आहे। वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची उधळपट्टी न करता समाजाभिमुख उपक्रम राबवावेत असं आवाहन राष्ट्रवादीचे डॉक्टर निसार देशमुख यांनी केले। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जालना जिल्हा अध्यक्ष डॉक्टर निसार अहमद देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे इक्बाल पाशा, तय्यब बापू देशमुख, बबलू चौधरी, नंदकिशोर जांगडे, सय्यद रहीम, बाळासाहेब वाकुळणीकर, कपिल आकात, शाह आलम खान, साजिया शेख, रमेश सोळुंके, सुधाकर गणगे, अशोक पवार, नगरसेविका डांगेताई, जयंत भोसले, शेख मतीन, फारुख तुंडीवाले, श्रीमंत जऱ्हाड, पांडुरंग जऱ्हाड, राजेंद्र जाधव, राम शिरसाट, कैलास मगरे, मोहन क्षीरसागर, विजय कांबळे, राजू गवई, शेख शहाबाज, शेख फारुख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। त्यांच्याशी 100% सहमत आहे की भैयासाहेबांच्या रूपाने ते कर्तव्यदक्ष लोकांना झोकून देणारा आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्याला पहिलीच वेळ मिळाला आणि अशा काळात मिळाला जेव्हा कोविडचा प्रादुर्भाव झालेला होता। सकाळी कोण राहील, रामदासाहेब कोण राहील म्हणजे हे सांगता येत नव्हतं। 11 जानेवारी हा राजेश भैया टोपे साहेबांचा वाढदिवस। खरं म्हणले तर राजेश भैया टोपे साहेब यांना वाढदिवस साजरा करणं त्यांची कधीच इच्छा नसते, पण हे कार्यकर्त्यांची भावना आहे, कार्यकर्त्यांची इच्छा असते। म्हणून आम्ही सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे यांची बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये आव्हान केलं आम्ही लोकांना का आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे ते रक्ताचा तुटवडा आहे। आम्ही सर्व पक्षाचे पदाधिकारी आमचे तालुका अध्यक्ष यांना आव्हान केलं की तुम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिराचं आयोजन करावं आणि समाजाला उपयुक्त असे अनेक उपक्रम राबवावे। कारण नेत्याचा वाढदिवस असतो, एक निमित्त असतो, पण त्याच्यामुळे जर समाजाला फायदा होत असेल तर ती ही नेत्याची त्याच्या मागची भूमिका असते। आम्ही जिल्हा अध्यक्ष म्हणून लोकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ह्या पदावर कार्यरत असल्यामुळं जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अनेक असे चांगले उपक्रम राबवले गेले पाहिजे। त्याच्यामध्ये आमचे काही कार्यकर्त्यांनी सांगितलं की आम्ही IPS IAS असे लोकांना बोलून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिरसुद्धा घेण्यात येणार आहे। तर अशा पद्धतीनं काम करण्याची आमची इच्छा आहे। आम्ही लोकांना हे सुद्धा आव्हान केलं का हार तुरे न आणता जर तुम्ही समाजामध्ये जर तुम्हाला काही करायचं असेल तर त्यांच्यासाठी हार तुऱ्याच्या ऐवजी तुम्ही पुस्तकं वह्या घेऊन वाटप करावे। जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून जे गोरगरीब शिक्षकाच्या माध्यमातून जे विद्यार्थी शिकत आहे ते गोरगरीब विद्यार्थ्यांना आम्ही वह्या वाटप करूया, म्हणजे काहीतरी त्या पैशाचा सदुपयोग झाला पाहिजे अशा पद्धतीचा आमचा एक मानस आहे। काहीतरी आगळ्या वेगळ्याप्रमाणे हा वाढदिवस साजरा करावा ही आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे। त्यानिमित्त मी सर्वांना आवाहन करतो का आपण सर्व लोक समाजाला जे जे उपयुक्त असतं तेच काम करावं, जेणेकरून समाजाला एक मोठ्या प्रमाणावर कुठंतरी एक हातभार लावल्यासारखं होतं। आपण सर्वांना मी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना विनंती करतो की मी राष्ट्रवादीचा जिल्हा अध्यक्ष आपल्याला विनंती करतो, आव्हान करतो का आपण भैयासाहेबाचा वाढदिवस एक आगळा वेगळा आणि समाजाला उपयोग कसा होईल अशा पद्धतीने त्यांचा कार्यक्रम घ्यावं ही सर्वांना मी विनंती करतो।